हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन करतो, सद्गुरूंना वंदन करतो, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करतो, ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकेला वंदन करतो। आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला, ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला आपण सुरुवात करतोय। आज एक विशेष आनंदाची गोष्ट वाटते की आपण ज्ञानेश्वरीमध्ये सर्वश्रेष्ठ असणं मानलेल्या सर्व संतांनी, सर्व तत्वज्ञ व्यक्तींनी सर्वश्रेष्ठ मानलेला असा अध्याय जो आहे त्या 9व्या अध्यायाला आपण सुरुवात करतोय। आणि त्या 9व्या अध्यायाचं विशेषत्व जे आहे ते विशेषत्व त्या खरंच त्या ओव्यामधून जवळजवळ 535 ओव्यामधून माऊलींनी विखरून टाकलेला आहे। त्यामुळं हा अध्याय घेतानाच आणि सुरुवात करतानाच एक वेगळ्या प्रकारचे एक आतल्या आत आपल्याला आनंद वाटतो। तो अभ्यास करताना सुद्धा आनंद वाटत असतो या अध्यायाचा। या अध्यायाचं एक वैशिष्ट्य आहे, असं म्हणतात की ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा संजीवन समाधी घेतली त्यावेळी त्यांनी जेव्हा समाधीला बसलेत, ध्यानाला बसलेत, त्यावेळी त्यांनी आपल्या मांडीवरती 9व्या अध्यायाची पृष्ठ जी होती, पानं जी होती ते घेऊन त्यांनी समाधी घेतली। यावरून माऊलींनीच त्या अध्यायाला मोठं समजलेलं आहे। त्यांच्या ओव्या सुद्धा जर विचारात घेतल्या 9व्या अध्यायाच्या संदर्भातल्या, तरी सुद्धा हे श्रेष्ठत्व आपण नाही तर माऊलींनी स्वतःच त्या अध्यायाला दिलेलं आहे। त्यामुळं जे मोठमोठे प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, आचार्य आहेत, ज्यांनी शास्त्राभ्यास करतात, अशा लोकांना सुद्धा भुरळ टाकणारा हा 9वा अध्याय आहे। म्हणजे आकर्षित करतो। संसार आणि परमार्थ या दोन्ही जसं एखादा राजहंस पाणी आणि दूध हे जर वेगळंच बरोबर करतो, तसं संसार आणि परमार्थ यातून परमार्थाची जी व्याप्ती आहे, परमार्थाचं मोठेपण जे आहे ते मोठेपण सांगण्याचं काम या अध्यायामधून माऊलींनी केलेलं आहे। त्यामुळे विशेष असा आनंद वाटतो। आजपासून आपण 9व्या अध्यायाला सुरुवात करतो। 9व्या अध्यायाचं एक विशेष गुढी आहे, आपण सर्वांनी ती लुटूया, माऊलींचे दृष्टांत अनुभवूया, माऊलींचे सिद्धांत विचारात घेऊया। या अध्यायाचा विषयच कसा आहे, ज्ञान आणि विज्ञान याचं विवेचन आहे। पहिला श्लोक तशा पद्धतीचा माऊलींनी भगवंतांनी वापरलेला आहे। आणि त्यामुळं या अध्यायाचा विषयच ज्ञान किंवा विज्ञान, ज्ञानाने आहे, विज्ञान आहे। त्यामुळं अगदी 7व्या अध्यायापासून आपण बघायला गेलो आहे की विज्ञानाला कमी लेखलेलं नाही माऊलींनी, म्हणजे जगाला कमी लेखलेलं नाही, पण जगाला मिथ्या मात्र ठरवलेलं आहे। मिथ्या शब्दाचाच अर्थ आहे त्याला खोटं न म्हणता, त्याला कमी न करता, त्याला काय करणं, त्याच्यातलं मिथ्यात्व जागृत करणं, म्हणजे त्यातलं सत्यत्व नाही, सत्यत्व काढून घेणं, पण खोटं न म्हणणं, ही फार मोठं कौशल्य जे आहे ते आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळतं। या अध्यायामध्ये विशेष करून ती गोष्ट आहे की ज्ञान आणि विज्ञान म्हणजे ईश्वराचं समग्र ज्ञान आहे, नुसतं ज्ञान नाही बरं काय, ज्ञान आणि विज्ञान मिळून ईश्वराबद्दलचं समग्र ज्ञान आपल्याला मिळतं। हे विश्व बाजूला करून मी जर ईश्वर शोधायला गेलो, विश्वंभर शोधायला जर गेलो, विश्वाला बाजूला करून विश्वंभर शोधता येत नाही,
फक्त त्या विश्वाला मिथ्यात्व देऊन मात्र ईश्वरापर्यंत जाता येतं, आपल्याला डावलता येत नाही. आणि त्यामुळं ही जी मागच्या अध्यायातच आपण 8व्या अध्यायात बघितलं की संसारातली सुख जे आहेत त्या सुखांना साधन म्हणून वापरली पाहिजे, आणि त्या सुखाच्या साधनाच्या द्वारे पायऱ्या चढत परमार्थाच्या वरती आरूढ आपण झालो पाहिजे. अगदी 8व्या अध्यायाचा शेवट करतानाच आपण बघितलेला आहे. त्यामुळे 8व्या अध्यायाचं विशेष महत्त्व मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आदिभूत, आदियज्ञ, आदिभौतिक आणि प्रियान काळाची स्थिती या 7 प्रश्नांची, अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरं अत्यंत मार्मिकपणाने माऊलींनी 8व्या अध्यायामध्ये दिलेली आहेत. आता 9व्या अध्यायामध्ये जी राजविद्या म्हणजे जी सर्वश्रेष्ठ विद्या आहे, राजगुह्य म्हणजे सर्वश्रेष्ठ जे रहस्य आणि गुह्य आहे ते गुह्य मी तुला सांगणार आहे असं माऊली अर्जुनाला म्हणतात. यावरून एक गोष्ट लक्षात ठेवते, पहिल्या श्लोकावरूनच या अध्यायामध्ये काय असू शकतं याचा विचार लगेच आपल्याला सुचायला सुरुवात होते, याची कल्पना येते पहिल्या श्लोकावरून. त्यामुळे पहिला श्लोक जो विचारात घेणार आहे आपण, तत्पूर्वी माऊलीने जी मांडलेली जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना अतिशय चपकल अशी आहे. त्यामुळं इदम ते गुह्यतमं प्रवक्ष्यामे न सूयवे ज्ञानम विज्ञानम सहितम यद ज्ञात्वा मोक्षस्य अशुभात. म्हणजे मोक्षाला अशुभ असणाऱ्या संसारापासून तुला सोडवून शुभ असणाऱ्या आणि शुद्ध असणाऱ्या मोक्षापर्यंत तुला जे जायचं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा विचार मी तुला सांगणार आहे. त्यामुळं विज्ञान आणि ज्ञान यामध्ये अलीकडची भाषा जर आपण लक्षात घेतली, संत वेगळं बोलतात बरं काय, ज्ञान आणि विज्ञान ही त्यांची भाषा वेगळी आहे. पण आपण जे अज्ञान विज्ञान आता अलीकडे बोलतो आधुनिक पद्धतीने ते फार वेगळं आहे. अलीकड काळामध्ये ज्ञान विज्ञानाचे अर्थ फार मर्यादित घेतले जातात. विज्ञान म्हणजे रसायन, भौतिक, राजशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, गणित याला सर्वजण आपण विज्ञान म्हणतो आणि आजच्या दृष्टीनं ते खरे आहे. आणि ज्ञान म्हणजे काय म्हणतो मात्र तिथं खरी मात्र चूक करतो. ज्ञान म्हणजे काहीतरी शिकणं, शाळेत जे शिकलं जातं त्याला ज्ञान म्हटलं जातं. मला गाडी चालवायला शिकायची आहे, ती शिकणं म्हणजे ज्ञान आहे. मला आणखीन एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दुरुस्त करायचं आहे, ते दुरुस्त करण्याचं ज्ञान प्राप्त करणं म्हणजे मला ज्ञान आहे, हे मी ज्ञान मिळवलं. असा ज्ञानाचा अगदी मर्यादित अर्थ आपण घेतो. संतांनी ह्या ज्ञानाला ही अज्ञानच म्हटलेलं आहे. कारण मुला अज्ञान आणि तुला अज्ञान जो शब्द वापरलेला आहे समर्थांनी, त्याचाच अर्थ इथं आहे की हे ज्ञान आपण ज्याला म्हणतो ना, हे ज्ञान मला मोक्षासाठी उपयोगी पडणार नाही, हे प्रपंचाचं ज्ञान आहे, त्याला विज्ञानच म्हणायला पाहिजे. म्हणून ज्ञान म्हणजे काहीतरी नवीन शिकणं, एवढा अगदी मर्यादित अर्थ घेता येत नाही. म्हणून भगवंत म्हणतात मी तुला श्रेष्ठ रहस्य सांगतो, म्हणजे ज्ञान आणि विज्ञान सांगतो, त्यामुळे तू या अशुभातून मुक्त होशील. पहिला श्लोक टाकलेला आहे. आणि अशुभातून मुक्त होणं म्हणजे संसारच अशुभ आहे, माझा जन्म अशुभ आहे, माझं शरीर अशुभ आहे, असा त्याचा सरळ अर्थ निघतो. हे अगदी आपण आतल्या बाजूने बोलायला लागलोय बरं काय. वर विचार केला तर माझं शरीर अशुभ कसं, मग शरीर अशुभ शरीरानं मोक्षासाठी त्याचा वापर कसा करताय, एवढ्या वरवरचा विचार तो नाही आहे. तर मुळात जन्मच अशुभ आहे आणि जन्म अशुभ असल्यामुळं तुला मी अशुभातून बाहेर काढतो, म्हणजे जन्म मरणातून बाहेर काढण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मी तुला सांगतो, विज्ञानासहित सांगतो. कारण नुसतं ज्ञान काय कामाचं असं 7व्या अध्यायामध्ये म्हणतात. तर त्यासाठी विज्ञानाचाही विचार करायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आपल्याला ह्या विज्ञानाच्या पलीकडे नेतं, म्हणजे स्थूलातून सूक्ष्मात नेतं. हे सगळी जे आहे ना, गणितशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, भौतिक शास्त्र आहे, या शास्त्राच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला हे सगळं स्थूल आहे. आणि खरं सूक्ष्म जे आहे त्या सूक्ष्माचा जर वेध घ्यायचा असेल तर आपल्याला 9व्या अध्यायामध्ये घुसावं लागेल. 9वा अध्याय आपल्याला त्या स्थूलातून बाहेर काढून सूक्ष्माकडे घेऊन जातो. म्हणजे स्थूल हे अशुभ आहे आणि मोक्ष हा सूक्ष्म आहे. एवढं सजासजी प्राप्त होणारा, सजासजी दिसणारा, देवाचं दर्शन काय सजासजी होतं का, आणि देवाचं दर्शन म्हणजे काय, हा नेमका मुद्दा जो आहे तो आपल्याला 9व्या अध्यायामध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे स्थूल हे विज्ञान आहे आणि सूक्ष्म आणि गूढ आहे त्या ज्ञानानं ते ज्ञान, त्याला ज्ञान म्हणायचं.
पण त्या ज्ञानाचं खरं प्रकटीकरण काय असेल, जे सूक्ष्म आहे, जे गूढ आहे, ते सरळ थोडक्या भाषेत म्हणजे कळावं तर बघायचं कुठं, हे जगाकडे बघायला लागेल. त्या गूढ ज्ञानाचं प्रकटीकरणच आपल्याला जगामध्ये आविष्कारित झालेलं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे जग जे दिसतं प्रकट रूपानं, ते प्रकटीकरण ह्या सूक्ष्माचंच प्रकटीकरण आहे, भगवंताचंच प्रकटीकरण आहे. कारण माया भगवंताची आहे, प्रकृती भगवंताची आहे. मग भगवंताची आहे तर भगवंताचा हात फिरल्याशिवाय प्रकृतीची निर्मिती होत नाही. आणि त्याचा सुंदर हात फिरल्यामुळे जग आपल्याला सुंदर वाटतं. कालच्या परवाच्या चिंतनामध्ये आपण त्याचा विचार केलेला आहे. त्यामुळं अष्टधा प्रकृती ज्याला आपण 7व्या अध्यायामध्ये जी विचारात घेतली, की जी 8 प्रकारानं निर्मित झालेली आहे, पंचमहाभूत, मन बुद्धी अहंकार असं म्हणा, किंवा पंचमहाभूत आणि 3 गुण, या 8तून निर्माण झालेली जी प्रकृती आहे तिच्यामुळं विज्ञान प्रकट होतं. त्यामुळे पदार्थ विज्ञान, पण खरा अर्थ विचार जर केला तरी सगळी ज्ञान जी आहेत ही ती गूढामध्ये सूक्ष्मामध्येच आहे. जी दिसायला दिसतात स्थूल, पण खरी सूक्ष्मच आहेत. ते पदार्थ विज्ञान आहे, मटेरियल सायन्स आपण म्हणतो. हे पदार्थ विज्ञान म्हणजे पृथ्वी. रसायन आपण म्हणतो, रसायन म्हणजे आप, जल, विद्युत शब्द आता आपण जो वापरतो, आता जे इलेक्ट्रिसिटी आहे, विद्युत, त्याला तेज. काही कला चालू आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कला, आणि त्या कलेतून हालचाल होते. त्या हालचालीला वायूच कारणीभूत आहे. खगोलशास्त्र आहे, खगोलशास्त्र म्हणजे आकाश. म्हणजे सगळ्या ठिकाणी पंचमहाभूत आहेत की नाही. किंवा वाङ्मय, आपण जे साहित्य वाचतो त्या साहित्यामध्ये मनाचा विचार केला जातो. गणिताचे, शास्त्राचे काही शोध लावतात, त्यासाठी बुद्धीचा वापर असतो. हे राजकारण आहे, कुटुंब संस्था आहे, यामधून अहंकारच आपल्याला दिसायला लागतो. हे सगळं अपराविद्येतून येतं. म्हणजे अपराविद्येतले जे घटक आहेत, पंचमहाभूत आहेत, 3 गुण आहेत, मन बुद्धी अहंकार आहेत, या सगळ्यातून अपरा प्रकृती प्रकटीकरण आपल्याला दिसतं. त्यामुळे गीता ज्ञान आणि विज्ञान यांचा समन्वय करायला लावते. विज्ञानाला बाजूकल्ला करत नाही बरं काय, निश्चित अगदी. बऱ्याच जणांनी विचार मांडले की हे विज्ञान जे आहे ग्रंथामध्ये सांगितलेलं, हे आम्हाला विज्ञानामध्ये अडथळा बनणार आहे. पण तो खऱ्या अर्थानं जर अभ्यास केला असेल, कुठल्याही ग्रंथाचा अगदी सखोल जाऊन अभ्यास केला असेल, तर हे विज्ञान मला साधन म्हणून उपयोग करेल ज्ञान प्राप्तीमध्ये. त्यामुळे भगवद्गीता कधीही विज्ञानाला म्हणजे प्रपंचाला, जगाला बाजूला करायला सांगत नाही, जगाला मिथ्या ठरवायला सांगते. जग बाजूला करून मी कसा शिल्लक राहीन सांगा. जगात माझं शरीर आहे, त्या शरीराला मी बाजूला करून मी कसं ज्ञान प्राप्त करणार आहे, हा मोठा मुद्दा भगवद्गीता आपल्या समोर मांडते, ज्ञानेश्वरी मांडते. त्यामुळं जग हे असणारच आहे, जगाला कधीच बाजूला करता येत नाही. म्हणूनच ते खोटं नाही, म्हणून त्याला खोटं नाही आणि खरं म्हणता येत नाही, कारण ते विचारावर टिकत नाही. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचा खरापणा सिद्ध करता येत नाही. त्याला काय म्हणता येत नाही, मग सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही. त्यामुळे त्याला मिथ्या असा एक गोंडस असा शब्द सगळे वेदांत आणि सगळे संत आपल्या समोर मांडतात. हा खरंच सुंदर असा शब्द आहे बरं काय, मिथ्या. आणि या मिथ्यात्वामुळं जर मिथ्या चालून आपण लक्षात ठेवून जर काय विचार करायला लागलो तर या ज्ञानापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळं 9व्या अध्यायामध्ये ब्रह्मविद्याचं प्रकटीकरण आहे, ऐश्वर्य योग सांगितलेला आहे, भक्ती सांगितलेली आहे. या सगळ्यांचा समुच्चय आपल्याला 9व्या अध्यायामध्ये बघायला मिळतो. या अध्यायामध्ये ब्रह्मविद्येचं महत्त्व सांगितलं आहे आणि तिलाच पराविद्या म्हणतात. मगाशी आपण अपरा प्रकृती ज्याला म्हटलो, त्या अपरा प्रकृतीच्या ज्ञानाला अपराविद्या म्हणतात. आणि जे पर आहे, जे प्रकृतीच्या पलीकडं आहे, देहाच्या पलीकडं आहे, जगाच्या विश्वाच्या पलीकडं आहे, अशा असणाऱ्याच्या ज्ञानाला पराविद्या असा शब्द वापरला, त्यालाच ब्रह्मविद्या म्हणतात. आणि ब्रह्मविद्या आणि पराविद्या हे दोन्ही शब्द एकसारखेच आहेत. कारण दुःखरहित अशा शाश्वत सुखाकरता मनुष्य रात्रंदिवस तळमळत असतो, पण ते शाश्वत सुख देण्याचं सामर्थ्य फक्त ब्रह्मविद्येमध्ये म्हणजे पराविद्येमध्ये आहे. अपरा प्रकृतीचा कितीही अभ्यास केला, अलीकडे दिसतो ना, अभ्यास केला, शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलं, सगळी अपरा प्रकृती आहे. चंद्रावर पाय ठेवलं, आणखीन कुठल्या ग्रहांचा शोध लावायला चालू झालेला आहे, अपरा प्रकृतीतले शोध आहेत सगळे. भगवंत ज्यावेळी भगवंत कसा आहे, आत्मतत्व कसं आहे, या जे जे सांगणारी जी विद्या आहे ना, ती पराविद्या.
म्हणून सतत या दुःखरहित असणारा जो प्रपंच, दुःखरहित असलेला असं हे शाश्वत सुख जे आहे, त्या शाश्वत सुखासाठीचा शोध माणसाचा अनेक वर्षापासून, अनेक हजारो वर्षापासून सुरू आहे. पण शाश्वत सुखाचा खरा पत्ता जो आहे ती ब्रह्मविद्या आपल्याला सांगते, पराविद्या सांगते. त्याच्यातच खरं सामर्थ्य आहे. अपराविद्याचा, प्रपंचाचा आणि जगाचा कितीही विचार केला तर त्यातून काहीही निघणार नाही. प्रपंच किंवा जग हे भगवंताच्यातून बाहेर पडलेले एक चिप्पाड आहे, लक्षात ठेवा. खरा रस आहे ना, म्हणजे ऊस असतो, ऊसातून रस काढल्यानंतर उरते ती चिप्पाड असतं. पण चिप्पाडात बी गोडी असते का नाही? असते. जरा चाकून बघितलं ना त्या ऊसाचं चिप्पाड जे असते ते सुद्धा गोड लागतं. त्यावरून कळतं परमात्मा गोड आहे, तो रस खराच गोड आहे. जो रस याच्यातून, पण तो रस बाजूला आहे. यावरून अंदाज यावा, रसाचा अंदाज यावा म्हणून या चिप्पाडाचा विचार अभ्यास. पण चिप्पाडाच्या अभ्यासातून रसाचं प्राशन करता येणार नाही. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. म्हणून आम्ही कितीही जगाचा अभ्यास करू दे, कितीही ग्रंथ या जगाच्या निर्मितीबद्दलचे, जगाच्या उठाठेवी सांगणारे, राजकारण सांगणारे, समाजकारण सांगणारे कितीही ग्रंथ निघू दे, तरी सुद्धा शाश्वत सुखाची प्राप्ती मात्र होणार नाही. आणि शाश्वत सुखासाठी आत्मज्ञान पाहिजे. त्याला आत्मविद्या म्हणू, ब्रह्मविद्या म्हणू, पराविद्या म्हणू असे. आणि असंच ही जी गोष्ट आहे ती भगवंत या अध्यायामध्ये दाखवतात. म्हणून ब्रह्मविद्येचं प्रकटीकरण करणारा हा सर्वश्रेष्ठ अध्याय 9वा अध्याय आहे. यामधून ऐश्वर योग दाखवलेला आहे. या अध्यायातील ऐश्वर योग जो फक्त अर्जुनालाच सांगितला, अन्य कोणालाही सांगितलं नाही. ते गुह्य जे आहे, न सांगे पिता वासुदेवाशी, न सांगे माता यशोदेशी. ते गुह्य कुणाला सांगतो? तो गुह्य सांगतो अर्जुनेशी. असाच माऊलींची जोवी आहे. त्यामुळे जीव काय आहे, जगत काय आहे, ईश्वर काय आहे, ब्रह्म काय आहे, याचं स्वरूप करणं फार महत्वाचं आहे. आणि हा सगळं ऐश्वर आपल्याला 9व्या अध्यायामध्ये मिळतं. जीव जर विचार करायला गेला तो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप आहे. मध्ये जगत येतं आणि ईश्वर येतो. जर आपण जर लाईन घेतली, एकच शृंखला साखळी आपण म्हणूया, जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म, तर मध्ये येणारे जगत आणि ईश्वर जे आहेत हे खऱ्या अर्थानं लक्षार्थानं ब्रह्मच आहे. वाच्यार्थानं जीव होत असला तर लक्षार्थानं ते ब्रह्मच आहे. वाच्यार्थाने जर जग म्हटलं असलं तर लक्षार्थानं ईश्वरच आहे तो. कारण जगाला, ईश्वराला बाजूला काढून जग शिल्लक राहत नाही. तसं ब्रह्माला बाजूला करून जीव सुद्धा शिल्लक राहत नाही. जीव आणि ब्रह्म एक आहेत. आणि हे सांगण्याचा मोठा योग या 9व्या अध्यायामध्ये दिला. आणखीन एक 9व्या अध्यायाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की अनन्य भक्तीचा विचार या 9व्या अध्यायामध्ये केलेला आहे. हे सांगण्याचा मुद्दा हा आहे, हे वैशिष्ट्य का सांगायचं चालू आहे, तर या 9व्या अध्यायाच्या महात्म्यावरून आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवता येईल. आणि त्यासाठी स्वतः माऊलींनीच त्याचा मोठेपणा सांगितलेला आहे. यामध्ये जी अनन्य भक्ती जी आहे, ही अनन्य भक्ती 7व्या अध्यायात जरी सुरू असली तर ती पराकोटीला, ज्याला आपण शेवट म्हणतो, त्याची परिसीमा आपल्याला 9व्या अध्यायामध्ये बघायला मिळेल. कशी भक्ती असायला पाहिजे, भक्तीचे काय, भक्तीमधून होणारे जे परिणाम आहेत ते परिणाम कोणते आहेत, भक्तीचं स्वरूप काय आहे, म्हणजे भक्ताचा योगक्षम कसा भगवंत चालवतो, अनन्य भक्तीचं स्वरूप काय आहे, भक्ती ही शेवटी ज्ञानातच कशी रूपांतरित होते, की ज्याला काही संप्रदायामध्ये कमी समजलेला आहे, उपासना किंवा भक्तीला कमी लेखलेला आहे. वास्तविक भक्ती कमी नाही, तर बरेचसे ज्ञानी सुद्धा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भक्तीचा विचार त्यांनी केलेला आहे. कारण प्रेम नसेल ना, गोडवा नसेल ना, तर या शुष्क ज्ञानाला काही अर्थ राहत नाही. आणि ही स्थिती जी आहे ही भगवंतानी अनन्य भक्ती कशी असते याद्वारे 9व्या अध्यायामध्ये दाखवून दिलेला आहे. त्यामुळे भक्त कसाही असू दे, इतकं मोठं आश्वासन दुसरं कुठलंही शास्त्र देत नाही, बरं का. म्हणून भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी शास्त्र सांगतं, भक्त कसाही असू दे, तो कितीही दुराचारी असू दे, वर्णन शेवटी केलेला आहे, तर तो अनन्य भक्तीने भगवंताच्या नामानं तरून जातो. ही गोष्ट या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळते. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, ह्या तिन्ही योगाचं सार, म्हणजे सगळ्या वेदाचं सार जे आहे हे सगळं सार या 9व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. आपल्याला कर्मयोगासाठी आपण म्हणतो 3रा अध्याय पहावा, ज्ञानयोगासाठी तिकडे पुढे 15वा अध्याय, 13वा अध्याय पहावा, असं जी विभागणी केली जाते ना,
तर सगळं एका ठिकाणी हवं असेल ना तर ते जायला पाहिजे 9व्या अध्यायामध्ये आपल्याला. कारण वेदांचं, सगळ्या वेदांचं सार जे आहे, चारही वेदांचं सार जे आहे, ते चारही वेदांचं सार वेदांता म्हणजे उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. शेवटचं ज्ञान म्हणजे उपनिषद. वेदांचं वेदातून काढलेलं सार आहे. कारण वेदात बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्याचा समाजाला काही वेळा उपयोगी होत नाही, अशा अनेक गोष्टी वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. पण उपनिषद त्यातलं सार काढून म्हणतं तुम्हाला जे पाहिजे आहे इतके अनंत वेद वाचणार किती तुम्ही, कशाला वाचत बसता, आणि कोणी वाचले सांगा बघू. आतापर्यंत वेदांचा अभ्यास करणारे, वेदाध्ययन करणारे किती लोक आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतील सांगा? फार कमी किंवा बहुतेक नाहीतच. उपनिषदांचा अभ्यास करणारे खूप लोक आहेत, आणि खरंच उपनिषदांचा अभ्यास आपल्याला योग्य दिशेनं वाटचाल करायला लावतो. म्हणून वेदाचं सगळं सार जे आहे ते ज्ञानाने एकत्र केलं आणि उपनिषदामध्ये रूपांतरित केलं. उपनिषद सुद्धा पुष्कळ उपनिषद आहे. असं ऐकण्यात आहे की जवळजवळ 200च्या वर म्हणे उपनिषद आहेत. पण त्यातले आचार्यांनी ज्याला मान्यता दिली अशी 10 उपनिषद आहेत. त्या दश उपनिषदाच्याही उपनिषदामध्ये सगळा सार त्या वेदांचा आलेला आहे. आणि माऊली काय म्हणतात, त्या उपनिषदाचं सगळं सार जे आहे ते गीतेच्या 700 श्लोकामध्ये आलेलं आहे. म्हणजे भगवद्गीता ही उपनिषदांचं प्रतिनिधित्व करते, वेदांच्या ज्ञानाचं प्रतिनिधित्व करते. ज्यावेळी आपण भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी वाचतो त्यावेळी आपण 4 वेदांचा किंवा सगळ्या उपनिषदांचा अभ्यास करतो असा त्याचा सरळ अर्थ आहे. फक्त आपण त्याला काय करतो की ही उपनिषदं बघायला पाहिजे, ती उपनिषदं बघायला पाहिजे. मग विस्तारानं व्यापकपणानं खूप काही सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी कुठं कुठं काय 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 बरंचसं वर्णनात्मक बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत. पण खरी गोष्ट जी आहे ती 700 श्लोकामध्ये दडलेली आहे. आणि गीतेच्या 700 श्लोकाचं सार जे आहे माऊली म्हणतात ते एका 9व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. माऊलींचं भाष्य आहे बरं का हे आपण कोण बोलत नाही. की सगळ्या 700 श्लोकाचं गीतेचं सार जे आहे ते एका 9व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. श्रेष्ठत्व का आपण बघावं लक्षात आलं का? आपण भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, पण अभ्यास करताना महत्वाची गोष्ट कोणती आहे तर 9वा अध्याय किती श्रेष्ठ आहे बघितलं पाहिजे. 9व्या अध्यायाचं महत्व आपल्याला 10व्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळते. काही सुरुवाताच्या ओव्या ज्या टाकलेल्या आहेत ना त्या पहिल्या अध्यायात काय, दुसऱ्या अध्यायात काय, असं काय. कारण 9वा अध्याय हा का आहे, सुरुवात 2 खंडाचा जर विचार केला भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा, तर पहिला खंड जो संपतो तो 9व्या अध्यायाजवळ संपतो. त्यामुळे आपण पहिल्या खंडातला हा शेवटचा अध्याय सगळ्याचा साररूप आहे. त्यामुळे 10व्या अध्यायामध्ये माऊली काय बोलतात बघा. मग शब्द ब्रह्म संख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, ती तुला महाभारते एके लक्ष जोडे. काय वर्णन करतात माऊली बघा. एक मग शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, म्हणजे अनंत वेदामध्ये कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे, या संबंधी जेवढा काही अभिप्राय पिकतो, अभिप्राय म्हणजे जे सार निघतं, जे तुला काही अभिप्राय पिके तेवढा ती तुला महाभारते एके लक्ष जोडे, तेवढा सगळा सार महाभारतामध्ये आलेला आहे. महाभारताच्या 1 लक्ष जे श्लोक आहेत त्या श्लोकामधून मांडणी करून सांगितलेलं आहे. त्यामुळे महाभारताचा अभ्यास भारतीय संस्कृतीत अत्यंत मोलाचा मानलेला आहे. गीतेचाही उल्लेख त्यात आहे, सगळी पुराण आणि उपनिषदांचा उल्लेख त्यामध्ये आहे. असं 1 लक्ष श्लोक असणारं महाभारत आहे. आणि तेवढ्या श्लोकामध्ये महाभारतामध्ये सगळ्या वेदांचे कर्म उपासना ज्ञान आलेले आहे. ते आगवाची जे महाभारती, ती लाभे कृष्ण अर्जुन वचनोक्ती. काय शब्द वापरतात माऊली बघा. 10व्यातल्या ओव्या बघायला लागलो आपण 30, 31, 32 नंबरच्या. ते आगवाची जी महाभारती म्हणजे महाभारतातले जे 18 पर्व होऊन गेले, ज्या ज्ञानाचा लाभ होतो ते लाभे कृष्ण अर्जुन वचनोक्ती. ते तितकं ज्ञान श्रीकृष्णाची जी वचनं आहेत किंवा अर्जुनाने विचारलेले जे प्रश्न आहेत ज्यामध्ये आहेत. आणि जो अभिप्राय सातेशती तो एकलाची नवमी. आत्ता आपण मुद्द्यावर आलो बघा. जो अभिप्राय सातेशती म्हणजे गीतेच्या 700 श्लोकामध्ये जो सार सांगितलेला आहे महाभारताचा, बरं काय, वेदांचा, महाभारताचा 700 श्लोकामध्ये जो सांगितला आहे तो एकट्या 9व्या अध्यायामध्ये आहे.
तेवढं महात्म्य आहे 9व्या अध्यायाचं आपल्या लक्षात येईल. आपण जर 9वा अध्याय वाचला तर आपण उपनिषद वाचली, आपण वेद वाचले, आपण महाभारतातलं तत्वज्ञान वाचलं. महाभारताच्या कथा हा त्याचा विस्तार आहे, पण महाभारताचं तत्वज्ञान हे 700 श्लोकात आलं आणि 700 श्लोकाचं सगळं तत्वज्ञान एका 9व्या अध्यायामध्ये आलं असं माऊली म्हणून म्हणतात. म्हणून नवमीची अभिप्राया सहसा मुद्रा लावावया बिहाला गमगिवाया गर्व का करू. माऊली म्हणतात मग 9व्या अध्यायातील अभिप्रायावर एकदम चांगलाच आहे असा शिक्कामोर्तब झाला करण्याकरता सहसा मुद्रा लावावया, म्हणजे शिक्का मारायचा असला तर मी भ्यावं का, भियाला मी वाया गर्व का करू. मराठी भाषेत गीतेचा अर्थ सांगायचा पद्धतीने सांगितला, असा व्यर्थ गर्व का मी करू. मी गीतेचा आपल्याला अर्थ सांगितला. काय माऊलींची विनम्रता आहे यावरून दिसते. गीतेचा अर्थ ज्ञानेश्वराने सांगितला असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मी म्हणून घेणार नाही, कारण खऱ्या अर्थाने ते महाभारतातून वेदातून आलेले तत्वज्ञान आहे. मी का भ्यावं गीतेचा अर्थ सांगायला. सगळ्यांनीच गीतेचा अर्थ सांगितला आहे. त्यामुळे इतर अध्याय जे आहेत आणि 9वा अध्याय जो आहे तो वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. म्हणून मुद्रा शब्द जर वापरला ना, माऊली 9व्या अध्यायावर मुद्रा लावली, ध्यान लावलं म्हणतायत. त्यामुळे संजीवन समाधीच्या वेळी माऊलींनी या अध्यायाची पानं आपल्या मांडीवर घेऊन समाधी घेतली असं बोललं जातं. विचार करण्यासारखा मुद्दा आहे, म्हणून आपण चर्चा करायला लागलोय. इतर अध्याय जे आहे, इतर अध्याय पण चांगले आहेत. ते माऊली म्हणतातच ना, अहो गुळा साखरे मालयाचे बांधे जरी एकाची रसाचे परिस्वाद गोडीचे आन आन जैसे. गुळ आहे, साखर आहे आणि मलई म्हणजे त्यातला असणारे काकवी आपण म्हणतो. मालयाचे गुळा साखर मालयाचे बाधे तरी एकाची रसाचे. गुळ साखर काकवी एकाच उसाच्या रसापासून बनलेले असतात, पण त्यांच्या गोडीमध्ये कसा फरक असतो बघा. त्याप्रमाणे सर्व गीतेचे अध्याय परिस्वाद गोडीचे आनंद जैसे, तसे सर्व अध्याय गीतेतले आहेत ते भगवंताच्या मुखातून निघालेले जरी असले आहेत तरी ब्रह्मरसाने भरलेले आहेत. परंतु प्रत्येक अध्यायाची प्रमेय सांगण्याची शैली वेगवेगळी आहे. मात्र आपण पहिल्या अध्यायापासून आता 9व्या अध्यायावर आलो, शैली मात्र वेगवेगळी आहे प्रत्येक अध्यायाची. जसं एकाच रसापासून 3 वस्तू तयार होतात, तसंच एकच तत्वज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या याच्यामध्ये मांडलेलं आहे. म्हणून हे एक जाणून या बोलती. 10व्या अध्यायाच्या ओळी आपण बघायला लागलोय सुरुवातीच्या विचार का 9व्या अध्यायाचं महत्व तिथे सांगितलंय माऊलीने. एक जाणूनी बोलती एक ठाये ठाव जाणविती एक जाणो जाता हरपती जाणते गुणशी. म्हणजे पहिल्यापासून 6व्या अध्यायापर्यंत जे सर्व जीवाचं वाच्य व लक्ष स्वरूपाला जाणून बोलतात. तो जीव अज्ञानावस्थेत अर्जुन भीष्म इत्यादी नावे धारण करणारा व देहाच्या उपाधी संसार सकाम कर्म निष्काम कर्मानं युक्त असणारा असा आहे. म्हणून म्हणतात काय की एक जाणो जाता हरपती जात जाणते गुणेशी शब्द वापरलेला आहे. या जाणूनी एक ब्रह्म जाणून काही जण त्याचे प्रतिपादन करतात, एक ब्रह्मस्थितीचे वर्णन करतात, एके ठाये ठावो जाणविती काही ब्रह्माचे ठिकाण दर्शवतात, ब्रह्म नेमकं निर्देश करतात. तत्त्वमसि, आता तत्त्वमसि हे ब्रह्माचं निर्देशन आहे. आणि एक काही त्रिगुणाचा प्रभाव सांगतात. एक जाणो जाता हरपती जाणते गुणेशी, गुणाला जाणत जाणत गुणातीत होण्याचं सुद्धा गोष्ट त्यातच आपल्याला बघायला मिळते. हे 80 अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्यपण नवमाचे तो अनुवादुला हे तुमचे सामर्थ्य प्रभू. आणि सगळ्या संतांना बोलतात, श्री गुरुना माऊली बोलतात, मी हे अध्याय जे 80 अध्याय गीतेचे बरोबर सांगितले परी अनिर्वाच्यपण नवमाचे. पण नवमामध्ये जे असणारा अध्यायाचं महत्व जे आहे ते अवर्णनीय आहे. अनिर्वाच्य म्हणजे ज्याचं वचन करता येत नाही, म्हणजे ज्याला वर्णन करता येत नाही असं नवमाचं आहे. तो अनुवादला हे तुमचे सामर्थ्य प्रभू. तो जो अध्याय आहे त्याचा मी अनुवाद करायला लागलेला आहे आणि हे सामर्थ्य माझं नाही प्रभू. कुणाला प्रभू म्हटलं?
तर तिथं जे ऐकणारे श्रोते किंवा आणखीन एक म्हणूया भगवंत किंवा आणखीन एक म्हणूया निवृत्तीनाथ श्री गुरु जे आहेत माऊलींचे, त्यांना उद्देशून हे बोललेत. सामर्थ्य तुमचं आहे. मी माझ्या पद्धतीनं अनुवाद करत नाही, अनिर्वाच्य आहे. आणि अनिर्वाच्याचं वचन करणं सोपी गोष्ट नाही असं माऊली म्हणतात. त्यामुळं एक इतर अध्याय आणि 9वा अध्यायामध्ये केवढा मोठा फरक आहे माऊलीने सांगितलेला आहे. म्हणून नव्या नावाची तुलना जी आहे, 9व्या अध्याय तुलना इतर कुठल्याच अध्यायाशी होत नाही. इतका सर्वश्रेष्ठ अध्याय 9वा अध्याय आहे. म्हणून त्यासाठी म्हणलेला आहे. पुढेच म्हणतात बघा, परी हे असो येत ऐशे राम रावण झुंझुनिले कैसे. आता असं तिथे बोलणं, राम आणि रावणाचं युद्ध कसं झालं होतं असा जर प्रश्न कोणी विचारला तर राम रावण जैसे मिळले समय, तर राम आणि रावणासारखं झालं होतं. राम आणि रावणाचं युद्ध कुणासारखं झालं होतं, तर राम आणि रावणासारखं झालं होतं. का? दुसरी उपमा देता येत नाही म्हणून, दुसऱ्याशी त्याची तुलना होत नाही म्हणून हे युद्ध सर्वश्रेष्ठ युद्ध मानलं. त्याची तुलना होत नाही. तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमी याच्याची ऐशी मे म्हणे, या निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थू हाती. नवमा तसं नवमाचं बोलणं कसं आहे, नवमी कृष्णाचे बोलणे कशासारखं आहे, राम आणि रावण यांच्या युद्धाची इतर युद्धाशी जशी तुलना करता येत नाही तसं कृष्णांची, भगवान कृष्णाची वचनं आहे आणि ती 9व्या अध्यायामध्ये आहेत. 9व्याचा अध्याय म्हणजे कुणासारखा आहे, 9व्या अध्यायासारखा. 9वा अध्याय कुणासारखा आहे, 9व्या अध्यायासारखा. कारण राम आणि रावण झुंजले, युद्ध झालं ते कुणासारखं युद्ध होतं, तर राम आणि रावण सारखंच. तसं 9वा अध्याय कशासारखा आहे, 9व्या अध्यायासारखा. म्हणजे एका 9व्या अध्यायाच्या पठनानं, अभ्यासानं, चिंतनानं सर्व उपनिषदांचं, महाभारताचं, गीतेचं आणि ज्ञानेश्वरीचं सुद्धा सार त्यामध्ये प्रकट झालेलं आपल्याला बघायला मिळेल. कारण सगळ्या अध्यायामधून ते वर्णन जे केलेलं आहे माऊलींनी, त्या सगळ्याचा एकत्रितपणा आपल्याला 9व्या अध्यायामध्ये बघायला मिळतो. 9वा अध्याय किती श्रेष्ठ आहे याचं वर्णन माऊलींनीच केलेलं आपण बघितलं. बरं काय, आपण दुसऱ्याने कुणी केलेल्या अध्यायाचं वर्णन पाहिलेलं नाही. माऊलीच करतात की हा अध्याय कसा आहे, आणि त्या अध्यायाचं वर्णन स्वतः माऊलींनी या 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं एका 9व्या अध्यायाचं जर पठन आपण जर केलं, म्हणून आज सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये एक पद्धत आहे की एकादशी दिवशी 9व्या अध्यायाचं पारायण करून टाकायचं किंवा 12व्या अध्यायाचं पारायण करायचं. त्याचा अर्थच असा होतो की 9वा अध्याय वाचला की सगळ्याच अध्यायांचं फळ प्राप्त होतं, अन्य काही नाही. म्हणूनच वर्णन केलेलं आहे. परमपूज्य खंदारकर महाराज आपल्या प्रस्तावनेमध्ये बोलतात 9व्या अध्यायाबद्दल. बघा, गीतेचे ते 1 ते 6 अध्यायात जीवाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जीव कसा आहे नेमका. 1 ते 6 अध्याय आपण जे बघितले की अर्जुन विषादयोग असो किंवा स्थितप्रज्ञांच्या लक्षणांचा असो किंवा पुढचा कर्मयोग असो, ज्ञानयोग असो, तर ह्या सगळ्या योगामध्ये ध्यान योग असेल 6वा अध्याय, तर या 6 अध्यायापर्यंत जीवाचं वर्णन केलेलं आहे. 7 पासून 12 पर्यंत भगवंत परमात्म्याचं म्हणजे ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्म कसं आहे 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत. नंतर 13व्या पासून 18व्या पर्यंत जीव आणि ब्रह्म कसे एकच आहेत याचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं. कसे टप्पे आहेत. आता हे विद्वानांनी पाडलेले टप्पे आहेत बरं काय. माऊली काय तसं म्हणत नाही. मी 1 ते 6 अध्यायामध्ये जीव सांगतो, 6 पासून 12 पर्यंत मी काय 7 पासून 12 पर्यंत मी ब्रह्माचं वर्णन करणार आहे, भगवंताचं वर्णन करणार आहे, असं काय म्हणत नाहीत बरं काय. त्यामुळं बोलता हे बोलताना आणि अनुभवी परमपूज्य खंदारकर महाराज संत पदवीला पोचलेले आणि त्यांचा स्वतःचा अनुभव ते सांगतात. की ते म्हणतात, त्याच्या प्रस्तावनेमध्ये वर्णन करताना म्हणतात की पहिल्या 6 अध्यायामध्ये जीव सांगितला, दुसऱ्यामध्ये ब्रह्म सांगितलं, तिसऱ्यामध्ये जीव ब्रह्मेक सांगितलं. म्हणजे पहिल्या अध्याय हा कर्मयोग, पहिले 6 अध्याय कर्मयोगाचे आहेत, दुसरे 6 अध्याय हे भक्तियोगाचे आहेत आणि ती शेवटचे 6 अध्याय हे कसले आहेत, ज्ञानयोगाचे आहेत. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्याचा जर विचार करायला आपण गेलो तर, पण शेवटी 18व्या अध्यायापर्यंत जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलं. भगवंताने मी एकच आहोत याचं वर्णन केलं. परंतु
ह्या तिन्ही टप्प्यामध्ये 3 आपण घेतले, 6चे 3 टप्पे केले, पण 9व्या अध्यायामध्ये या तिन्ही प्रकारचे वर्णन आहे, म्हणून तो अनिर्वाच्य आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. एका 9व्यामध्ये सगळं का आहे हे विचार आपण विचारात घ्यायला लागेल, किंवा त्याची चर्चा केलेली आहे आपण. आणि म्हणून म्हटलं मग वारकरी संप्रदायामध्ये अजूनही तो प्रघात आहे की 9वा अध्याय एकादशीला वाचावा. आपणही आपला प्रघात आपणही काहीतरी व्रत म्हणून करायला सुरुवात केली, आणि 9व्या अध्यायाच्या 535 ओव्या साधारण सहजा नवख्या वाचणाऱ्याला कदाचित 1 तास 1.5 तास लागेल. नेहमी वाचन करणाऱ्यांना फारसा वेळ लागत नाही, अर्धा पाऊण तासामध्ये 9वा अध्याय पूर्ण होतो. पण काय त्यामध्ये सांगितलेली गुपित आहेत त्याचा परिणाम आपल्यावरती होईल. आपल्या मेंदूवरती ज्ञानेश्वरीच्या ओव्या आदळतात, आपल्या चित्तावरती संस्कार करतात, त्यामुळं सगळं चित्त शुद्ध व्हायला सुरुवात होते ज्ञानेश्वरीच्या अभ्यासामुळे. असे वेगवेगळे तज्ज्ञ जे आहेत ते तज्ज्ञ बोलतात. तर माऊली म्हणतात ना की मी जो अध्याय 9मी कृष्णाचे बोलणे ते 9मी जयाची ऐसे मी म्हणे, या निवाडा तत्वज्ञ जाणू द्या गीतार्थ हाती. जे खरंच गीतार्थाचा म्हणजे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात त्या तत्वज्ञानांनाच माहिती की 9वा अध्याय कसा आहे. आणि खरीच गोष्ट आहे, हे नुसतं तोंडी सांगून किंवा फक्त ऐकून करणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्षात 9व्या अध्यायाचा आपण अभ्यास करायला सुरुवात करू ना, त्यावेळी अखंड ज्ञानेश्वरी वाचलेल्याचं फळ, उपनिषदांचा अभ्यास केलेल्याचं फळ, नंतर महाभारताचा अभ्यास केलेल्याचं फळ, वेदांचा अभ्यास केलेल्याचं फळ एका 9व्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणून 9वा अध्याय श्रेष्ठ आहे. कारण वर्णन करताना माऊली म्हणतात किंवा खंदारकर महाराज म्हणतात, एका ब्रह्मा वाचून पारमार्थिक असं दुसरं सत्यच नाही, ब्रह्मच सत्य आहे. जगत हे कसं आहे, कल्पनामय आहे, मिथ्या आहे, हे प्रकृतीचा परिणाम आहे असं वेदांत शास्त्र सांगतं. आणि जीव मात्र कसा आहे, ब्रह्मरूप आहे. मग या 3 गोष्टी टप्प्यावरच आपला अभ्यास स्थिर झाला पाहिजे. परमपूज्य मंदाताई एका ठिकाणी बोललेले आठवते या क्षणाला, की ते म्हणतात ब्रह्माचं सत्यत्व, नंतर जगाचं मिथ्यत्व आणि जीवाचं ब्रह्मत्व, ह्या 3च गोष्टी विचारात घेतल्या की सगळा परमार्थाचा अभ्यास आणि साधना पूर्ण होते. बाकी कशावरच साधकाने विचार करू नये. हाच विचार वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अध्यायातून, वेगवेगळ्या ग्रंथातून, वेगवेगळ्या उपनिषदातून मांडण्यात आलेला आहे. त्यामुळं मी माझा स्वतःचा अनुभव बोलतो की ज्यावेळी उपनिषदांचा अभ्यास करून आपण खाली येतो त्यावेळी कळायला लागतं, अरे हे उपनिषदातल्या श्रुतीचा अर्थ माऊलींनी ह्या 2 ओवीमध्ये सांगितलेला आहे. आणखीन वाटायला लागतं की वेदाची कुठली तरी रुची असते ती डायरेक्ट इथं ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळते. किती सुंदर, केवढा अभ्यास माऊलींचा असेल हे आपल्याला कळायला लागतं. काही पुराणामधून सांगितलेल्या ज्या घटना आहेत त्या घटना सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे 18 पुराणातले बरेचसे जे घटना महत्वाच्या आहेत ते आपल्याला ज्ञानेश्वरी बघायला मिळतात. तर ह्या 3 टप्प्यावरतीच आपला अभ्यास असावा. म्हणजे ब्रह्माचं सत्यत्व, जगाचं मिथ्यत्व आणि जीवाचं ब्रह्मत्व, ह्या 3 गोष्टी परमपूज्य मंदाताईंनी बोललेल्या आठवल्या, ते आपल्याला आपण घेणार. ब्रह्माचं सत्यत्व आहे, काही दुसरा विचार करायचा नाही. जग मिथ्याच आहे, ते मला फक्त जगण्याची व्यवस्था करतं, माझा व्यवहार सांभाळतं, म्हणून मी त्याला दूर करू शकत नाही. कल्पनामय आहे, भासमान आहे. झोपलो म्हटल्यावर स्वप्न पडणारच, म्हणून ते स्वप्न आहे माझ्या स्वप्नात, पण मी खरं मानणार नाही. काय केलं पाहिजे, मी झोपेत आहे म्हणून मला स्वप्न पडलं, पण मला जागेपणी ते कळलं पाहिजे की ते स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला मी खरं मानलं नाही पाहिजे. हा माझा निश्चय असला पाहिजे. आणि उरल्यानंतर जागेपणानंतर जे अस्तित्व आहे ते सत्य आहे, ते ब्रह्मसत्य आहे, हे जागेपणीचा अनुभव आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्याला आपण जागेपणाने स्वप्नमय भास म्हणतो, हे दैव ब्रह्मत्व आहे त्या जीवाला. जीव ब्रह्मरूप आहे, ही गोष्ट लक्षात घेतली. हा सिद्धांत माऊलींनी या अध्यायामध्ये चपकलपणे मांडलेला आहे. जागोजागी आपण ओव्या बघत जाऊ ना, त्यावेळी आपल्याला लक्षात येणार आहे अनेक दृष्टांताची रेलचेल जर बघायची असेल तर 9व्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळेल. कुठले रूपके वापरलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आहेत. मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ती पर्वणी आहे. मराठी भाषेची सुधारणा व्हावी, आपली मराठी भाषा सुसंस्कारित व्हावी, वाचनाला एक प्रकारचा वेगळेपणा यावा असं जर वाटत असेल तर 9व्या अध्यायाचं पठन केलं पाहिजे आपण. त्यात किती अलंकार वापरलेत,
माऊलींनी हे सगळं उपमा अलंकार दृष्टांत सगळे सजवलेलं आहे. हे सगळे गीतेचे आणि उपनिषदांचे सिद्धांत सजवण्याचं, त्याला नटवण्याचं काम केलेलं आहे. त्याला हार तुरे फुलं गाठलेले आहेत, म्हणजे उपमा अलंकार दृष्टांत दिलेले आहे. हे सगळं सजवून म्हणजे अलंकार घातलेले आहेत सगळे. हे सगळे अलंकार घालून माऊलीनं ही गीता माता जी आहे त्या गीता मातेला सजवलेलं आहे. किती गोड आहे गीता माता म्हणतानाच आपल्या लक्षात येतं. कारण ज्ञानेश्वराने त्या गीते मातेचा गौरव केलेला आहे, 56 भाषेचा केला गौरव, असं नामदेव महाराज त्यांच्याबद्दल बोलतात. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी असं संत श्रेष्ठ नामदेव महाराज त्यांच्याबद्दल बोलतात. तो का म्हणे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवायची असेल ना तर ती 90 अध्यायात ते अनुभवावी. गंमत आहे तिथे, खरी गंमत आहे. आणि हे जर अनुभव घ्यायचा असेल तर जरूर आपण अनुभव घ्यावा आणि आपणही तृप्त व्हावं. ही ज्ञानगंगा आहे 90 अध्यायाची, न्हावून घ्यावं. चुकून जाऊ नये की माझ्या 90 अध्यायाचा अभ्यास राहून गेला. 90 अध्यायाचा अभ्यास झाला की इतर ज्ञानेश्वरी वाचू नये असं आपण म्हणायची काही गरज नाही. वेगवेगळ्या प्रकारचं गुळ खायचं तर गुळी खावा, साखरही खावावी. आणि माऊली काय म्हणतात, काकवी बघावी. वेगवेगळे आहेत ना, मग चवीचे जे आहेत ना जे खाणारे ते खवय्ये जे आहे त्या खवय्यांसाठी सगळं काय. पण ज्याला काहीच नको झाले ना त्याला एकटा फक्त एक अध्याय पुरेसा आहे, 9वा अध्याय, अशी स्थिती आहे. त्यामुळं किती किती प्रकारचे दृष्टांत, मासा, भुंगा, हरिण, साप, गोचीड, बेडूक, सगळे पशु पक्षी, त्यांच्या खानाखुणा, त्यांचे ओरडण्याची कामं, त्यांना असणारे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य कुठंतरी बघायला मिळतील का? जी आता आपल्याला विज्ञानानं शोधून सांगितलेलं आहे की असं असं वर्णन त्यामध्ये आहे. पशुपक्षी असे का वागतात. आता विज्ञानातले काही पक्षी निरीक्षक जे आहेत किंवा प्राण्यांचे अभ्यास करणारे जे आहेत ते वर्णन सांगायला लागले. ह्याच्यापूर्वी अनेक वर्षे 700 वर्षापूर्वी माऊलींनी तो अभ्यास सांगून ठेवलाय. ही गोष्ट आपल्याला 90 अध्यायामध्ये बघायला मिळते. म्हणून भक्ती ज्ञान समजावून बघायचं असेल आपल्याला तर 90 अध्यायामध्ये जायला पाहिजे. म्हणजे 90 अध्यायाचं पठण आणि पाठन जे आहे ते आपल्याला निश्चितपणे त्याचा अभ्यास आणि त्याचं चिंतन आहे. त्यातल्या ओव्या ज्या आहेत त्या आपण बघत जाणार आहोत. आणि विशेष करून आपण महत्त्वाच्या ज्या अंडरलाईन करायच्या ज्या ओव्या आहेत ह्याही त्या निवडक ओव्यांच्या वरती थोडा वेळ जास्त देणार आहोत आपण. आणि त्यामुळं इथून पुढे आत्ताच गणेश चतुर्थी संपलेली आहे, त्यामुळे उत्साहानं आपण आता 90 अध्यायाला सुरुवात केलेली आहे. आणि त्यासाठीच विचार आपला आपण घेतलेला आहे की आता 9वा अध्याय जो आहे तो अध्याय आपल्याला निश्चित ही एक प्रकारची पर्वणी आहे. जरूर प्रत्येक चिंतन जे आहे ते चिंतन माऊलींचं भाष्य आहे, आपल्या सद्गुरूंची वचनं आहेत असं समजून आपण चिंतन 9व्या अध्यायाचं किमान सवड काढून ऐकत जावं. आपलं शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टचं चॅनल यूट्यूबला आहे. ते यूट्यूबचं चॅनल जे आहे काहींनी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं. रोज बघावं, त्यामध्ये जावं, त्या लिंकवरती लिंक दिलेली असते आपल्याकडं येणाऱ्या ग्रुपवरती. त्या लिंकवरून आपण जावं आणि ते चॅनल पण सबस्क्राईब करावं आणि 9व्या अध्यायाचा आनंद लुटावा. माऊली 9व्या अध्यायाची सुरुवात करतात, तर यावधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. आता काय प्रतिज्ञा केली या माऊलीने ते आपण पुढच्या चिंतनापासून सुरुवात करायची आहे. आजची सेवा वेळ पण संपलेला आहे, इथंच थांबूया. 9व्या अध्यायाचा विचार फक्त महत्त्व म्हणून हे पहिलं चिंतन आपण त्यासाठी वापरलेलं आहे. सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो, विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.